नमस्कार, मी मीनाक्षी राजेश पाटील बोलते। माझ्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज वांग्याची भजी करणार आहे, पण ती वेगळ्या पद्धतीमध्ये। चला आपण बघूया। पहिला मी चटणीचं साहित्य दाखवते। हे पुदिना आहे, कोथिंबीर आहे, 4 पाकळ्या लसूण, छोटासा आल्याचा तुकडा आणि 2 मिरच्या। मिरच्या माझ्या तिखटाप्रमाणे घेतल्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे मिरची वाढवून घेऊ शकता। आणि हे भरताचं वांगा आहे, कवळा आहे, छान असं बी कच्ची आहे, त्याची कडक बी नाहीये। आणि हे बेसन आहे। चला आता आपण पुढची रेसिपी बघूया। हे बघा, माझं पिल्लू नेहमीसारखं मी काय करते किचनमध्ये हे बघण्यासाठी आलेलं आहे। आता मी चटणी करायला घेत आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये, चवीनुसार, कारण का ते चटणी कमी होणार आहे ना, म्हणून मी कमीच मीठ घातलेलं आहे। तर आता आपण बारीक करून घेऊया। हे थोडं जाडसर राहिलं, त्यासाठी मला ते फाईन पेस्ट करायची आहे। मी थोडं पाणी घालून घेते, परत एकदा वाटून घेऊया। बघा, एवढी घट्ट असली पाहिजे ती, एकदम घट्ट असं पाणी जास्त असं कामा नये, जेणेकरून त्या वांग्यातून निघायला नको, म्हणून एवढी घट्ट ठेवायची आहे। थोडं जास्त पाणी घालायचं नाही। आता वांगं कापून घेऊया। ही बघा, ही वांगं कापायची पद्धत तुम्हाला अजून दाखवते। ही एवढी जाडी आली पाहिजे, एवढं जाड काप पाहिजे। अजून एकदा दाखवते कसं कापायचं। एवढंच जाड ठेवा, पातळ जास्त कापू नका। आता हे मधून चिरायचं आहे व्यवस्थित, दोन्ही बाजून सारख्या असल्या पाहिजेत, व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे। असं पूर्ण नाही चिरायचं आहे, शेवटचा भाग ठेवायचा आहे बाकी, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये चटणी भरता आली पाहिजे, म्हणून ते ठेवून द्यायचं आहे। अजून एकदा दाखवते तुम्हाला चिरून व्यवस्थित। हे बघा, पुन्हा तसंच व्यवस्थित दोन्ही भाग आले पाहिजे व्यवस्थित दोन्ही साईडने, त्या पद्धतीने आपल्याला वांगं चिरून घ्यायचं आहे। आणि शेवटला थोडंसं ठेवायचं आहे आपल्याला, पूर्ण चिरून 2 भाग करून घ्यायचे नाहीये। हे बघा अशी। आता आपण याच्यामध्ये चटणी भरून घ्यायची आहे। हे बघा, एवढी जाडी हवी आहे त्याची, बरोबर अगदी व्यवस्थित, आणि एवढे 2 भाग केले पाहिजे। मी आता बेसन पीठ भिजवून घेत आहे। तर मी पहिलं मीठ टाकते माझ्या चवीनुसार, तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता। आता मी हे थोडं थोडं पाणी घालून बेसन भिजवून घेत आहे। जास्त नाही घालायचं आहे, थोडं थोडंच घालायचं आहे, जेणेकरून ते घट्टच असलं पाहिजे, कारण का आपल्या वड्याचं जे आवरण असतं त्या पद्धतीने आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे। म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान त्याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या। व्यवस्थित गुठळ्या फोडून घेऊन छान असं फेटून घ्यायचं आहे आणि घट्टच ठेवायचं आहे, अगदी घट्ट। आणि भांडं पण एवढंच मोठं घ्यायचं आहे, कारण का आपल्याला त्यामध्ये ते हे करायचं आहे, ते पूर्ण ते भजीचं जे काप आहे वांग्याचं, तर त्यामुळे ते बुडता आलं पाहिजे। थोडं थोडं पाणी घेऊन भिजून घ्या। एवढंच पातळ असलं पाहिजे। मी तुम्हाला दाखवते की किती पातळ असणार आहे। हे बघा, एवढं घट्ट ठेवून द्या, जास्त पातळ करू नका, कारण का आपण ती वांग्याची भजी त्यात सोडणार, वांग्याचं काप त्यातून चटणी निघता कामा नये, म्हणून ते एवढंच पातळ असलं पाहिजे। चला, ही पूर्वतयारी केलेली आहे। वांगं कापून, चटणी बनवून आणि बेसन भिजून जसं तुम्हाला दाखवलं आहे तसं भिजून घेतलेलं आहे। आता आपल्याला या एका कापामध्ये चटणी भरून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये आधीच चटणी भरायची नाही आहे, जेणेकरून ती बाहेर येते। जेव्हा बनवायची असेल तेव्हाच व्यवस्थित लावून घ्यायची। ही बघा, मी आता ही अशी लावून घेते व्यवस्थित। बघा, एवढीच घट्ट असली पाहिजे, व्यवस्थित लावून घेतलेली आहे बघा। हे बघा, थोडीशी अशी पाणी जराही गळत नाही, तर एवढीच घट्ट असली पाहिजे चटणी आणि व्यवस्थित असली पाहिजे। आता ही तेवढंच नाजूक हाताने त्या बेसनामध्ये बुडवून घ्यायची आहे, व्यवस्थित घ्यायची आहे, सगळीकडून लागलं पाहिजे पीठ। आणि आता हलक्या हाताने तेलात सोडून द्यायची।
आता ही माझी कढई लहान आहे म्हणून मी एकच आता एक काप टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आता आपण हे तळून घेऊया. बघा हे अशी एकदम लाल नाही करून घ्यायची आहे. जसं आपण बटाटे वडे तळून घेतो ना त्याचप्रमाणे तळून घ्यायचं आहे. बघा छान अशी खरपूस तळून घ्या. चला ही एक तळून झाली आहे. बाकीच्याही सगळ्या तुम्हाला पाहिजे तर मी तळून दाखवते. हे बघा सगळ्या भाज्या मी तळून घेतलेल्या आहेत व्यवस्थित. आता मी तुम्हाला चिरून दाखवते ते आतून कशा दिसतात ते. हे बघा किती छान स्टफिंग दिसते. आतमध्ये वांगं शिजलेलं आहे खूप छान. चटणी पण मस्त आहे, हिरवीगार दिसते आणि वरचं मी आवरण पण व्यवस्थित तळून घेतलं आहे. खरपूस दिसते. बघा छान दिसते, किती छान. आता हे राहिलेलं पीठ आहे तर हे वाया घालवायचं नाही आहे आपल्याला, म्हणून मी ह्या बटाट्याचे काप करून घेतले आहेत. तर आता मी बटाटा भजी बनवून घेते. ही वांग चटणी भजी बनवून खा. कशी झाली होती ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.